डोंबिवलीतून कोकणात जाणाऱ्यांसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यातर्फे मोफत बस सेवा सुरू झाली असून प्रवाशांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। तर डोंबिवलीतून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यातर्फे मोफत बस सेवा सुरू करण्यात आली आहे। डोंबिवलीतून बस या कोकणातील रत्नागिरी, चिपळूण, सिंधुदुर्ग, मालवण, देवगड आणि इतर परिसरात बस सोडण्यात येणार आहेत। तर एकीकडे बस संपामुळे प्रवासी त्रस्त असताना या मोफत बस सेवेने डोंबिवलीकरांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते। तर प्रवाशांनी खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे यावेळी आभार देखील मानलेत। अमोल राणे काय सांगशील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडनं कोकणात जाण्यासाठी बस सेवा सुरू केलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी गावाला जाण्यासाठी बस सेवा केली आहे सर्वांसाठी। चिपळूण, महाड, रत्नागिरी, देवगड, लांजा अशा सर्व ठिकाणी मोफत अशी सेवा केलेली आहे। त्यांचे खूप खूप आभार आहे। संप असूनही, बसचा संप असूनही एस टी चालू केल्या, सर्वांसाठी सुखसुविधा चालू केल्या आहे। आनंदाचे दिवस आहेत, गणपतीचे दिवस आहेत, सर्वांच्या घरी सुख शांती नांदो हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना आहे। आणि एकनाथ राहायला कुठं आहात आणि कुठं तुम्ही चालला? मी राहायला डोंबिवलीला आहे। डोंबिवलीपासून मला देवगडला जायचं आहे आणि हा प्रवास त्यांच्या मार्फे म्हणजे एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्फे हा एस टीचा प्रवासाचा होणार आहे आमचा आजच्या दिवसाचा। आणि खूप आनंदाची गोष्ट आहे। ते आम्हाला दरवर्षी आम्हाला ते एस टीची सेवा करून देतात। त्यांचे खूप खूप आभार आहे। सर्वांच्या तर्फे मी त्यांचे आभार मानतो आणि अशी सेवा चालू करावी ही त्यांच्या गणपतीचरणी प्रार्थना करतो। आम्ही जाणार राजापूरला आणि आज तुम्ही गावी चालले, काय सांगाल? आनंदाने जाणार, सगळ्यांना सुखरूप घेऊन जायचं आणि आपला गणपतीचा उत्सव आनंदाने सुखरूप पार पाडवायचा। बसचे स्ट्राईक सुरू आहे, तर दुसरीकडे तुम्हाला बस सेवा मोफत मिळते। मुख्यमंत्री हो, ते त्यांचे आभार आहेत। म्हणायचे काय? मुख्यमंत्र्यांचे, शिवसेनेवाल्यांचे। काय नाव तुमचं? मीनाक्षी। तुम्ही कुठे राहता? रामकृष्ण पवार, देवगड, तोरसोळा। चांगली सुविधा करून दिली आहे आम्हाला, कारण आम्हाला रेल्वे तिकीट आतापर्यंत भेटत नाही कुठच्या गोष्टीमध्ये। आणि ही इथून आम्ही डोंबिवलीवरून आम्ही डायरेक्ट आमच्या गावाला पोहोचणार, बस तेवढं। आणि साहेबांचा खूप नेमकी ही सुविधा ज्यांनी करून दिली आहे कोण आहेत, किती हो. बसेस आहेत आणि तुम्ही किती लोक चालले? किती बसेस नाही, पण माझे आता 13-14 मेंबर आहेत माझे आता। एकनाथ शिंदे साहेबां कल्याण पश्चिम मध्ये साईनाथ तरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने महिला शिवसैनिकांकडून संताप व्यक्त केला जातोय। तर कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी साईनाथ तरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केलाय। या प्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह महिला शिवसैनिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। तर साईनाथ तरे यांना त्यांच्या पक्षात कुठलेच पद नव्हते आणि ते कधीही पक्षात सक्रिय नव्हते। मात्र विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेना ठाकरे गटात जाऊन मोठा देखावा केला असल्याची प्रतिक्रिया महिला शिवसैनिकांनी यावेळी दिली आहे। खरं तर साईनाथ तरे कधीही ऍक्टिव्ह नव्हते। ते ठाण्याला राहतात, कधीतरी कुठेतरी एखाद्या याच्यासारखे उगवायचे आणि दिसायचे, तसं तर काही त्यांचा इथे संबंध नव्हता शिवसेनेत। पण मला आता असं म्हणायचं आहे की ठाकरे गटातल्या पदाधिकाऱ्यांनी 2-4 पानी लेखी पत्र देऊन का अशा माणसाला भयंकर असे गुन्हे आहेत का ज्याने महिलांवर विनयभंग केलेले गुन्हे आहेत असं पत्र देऊनही ह्या माणसाला जर ते घेत असतील आपल्या पक्षामध्ये तर ही नक्कीच दुर्दैवाची गोष्ट आहे। कारण आता आपण बघतोय समाजामध्ये काय परिस्थिती चालू आहे आणि अशा पदाधिकाऱ्यांना तुम्ही घेऊन त्यांचा सत्कार देताय, त्यांना हे देताय, हे योग्य नाही। तुम्ही त्यांना विरोध करा। आता पुन्हा यायचा प्रश्न येतच नाही, कारण त्यांना जायचं होतं म्हणून गेले किंवा काय माहित नाही, परंतु पुन्हा घ्यायचा प्रश्नच नाही। असं तर तो कधी शिवसेनेशी एकनिष्ठ नाही, एकरूप नव्हता। जसं त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा झाला तेव्हापासून तो संघटनेशी आमच्या कोणाशी निगडीत नव्हताच। कसं आहे, साईनाथ तरे जे होते ते आधी आमचा एकच शिवसेना पक्ष होता, परंतु शिंदे साहेबांनी उठाव केल्यानंतर खरी शिवसेना हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडे आले
आणि तेव्हा साईनाथ तरे जसे शिंदे साहेबांनी खरी शिवसेना इकडे आल्यानंतर आम्ही सर्व कार्यकर्ते, सर्व नगरसेवक, आमदार, पदाधिकारी शिंदे साहेबांबरोबरच होतो पूर्वीपासून. आणि साईनाथ तरे हे जे होते, जसे 2 गट पडले तसे साईनाथ तरे शिंदे गटामध्ये अजिबात ऍक्टिव्ह नव्हते. ते फक्त त्यांच्या मिसेस नगरसेविका होत्या तोपर्यंत. ते आता सध्या कल्याणमध्ये सुद्धा ते राहत नाही, ते ठाण्याला राहतात. आणि मला हा प्रश्न विचारायचा आहे उद्धव साहेबांच्या शिवसेनेला, की खरी शिवसेना आम्ही खरोखर निष्ठावंत आहोत आणि ज्यांच्यावर अनेक गुन्हे महिलांच्या विरोधात दाखल आहे, तर मग अशा लोकांना तुम्ही कसा काय प्रवेश घेऊ शकता? आणि आमच्यामध्ये साईनाथ तरे अजिबात ऍक्टिव्ह होते. केवळ विधानसभा लागली म्हणून कुठेतरी मी शिंदे गटाचा पदाधिकारी आहे, शिंदे गटाचा जिल्हा प्रमुख आहे, अजिबात नाही. त्यांना अजिबात जिल्हा प्रमुख दिलेलं नव्हतं. त्यांनी काहीतरी बनाव केलेला आहे हा. आणि ते ऑलरेडी ठाकरे गटाचे होते, पण त्यांनी प्रवेश केल्यामुळे मी शिंदे गटाचा पदाधिकारी आहे, ठाकरे गटात प्रवेश करतो. आम्हाला अशा व्यक्ती आमच्या पक्षामध्ये नकोच आहे. जे महिलांवर अत्याचार अन्याय करतात असे व्यक्ती आमच्या पक्षामध्ये नको आहेत. आणि उलट ते केले, ते एकटेच गेले आणि त्यांच्याबरोबर कुणी एकही कार्यकर्ता गेला नाही, फक्त ते एकटे गेलेले आहेत. आणि अशी लोक ते उलट गेले, ते खूप चांगलं झालं. उलट आता तिकडे गेल्यामुळे त्यांच्या उद्धव साहेबांच्या गटातलीच लोक त्यांना विरोध करतायत की अशा अत्याचारी व्यक्तीला आपल्या पक्षामध्ये प्रवेश काय दिला. त्यांच्या जिल्हा प्रमुखांनीच पत्र दिलं उद्धव साहेबांना की त्यांचा प्रवेश नाकारा म्हणून. मग त्यांना गेले ते आम्हाला खूप चांगलं झालं की अशी व्यक्ती तिकडे गेले म्हणून. आणि आमच्यामध्ये अशी लोक नकोच होती आणि ते ऍक्टिव्हाइज नव्हतं, त्याच्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही. छायाताई वाघमारे, कल्याण जिल्हा प्रमुख.